नमस्कार, मी हर्षाली. पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रत्येकाला वाटत असतं आपण जीवनात सक्सेसफुल व्हावं आणि याच अनुषंगाने पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आपण याविषयी चर्चा करणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे शेअर बाजारामध्ये हमखास यश मिळवण्याचा मार्ग. आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत हमखास यशाचा फॉर्म्युला देणाऱ्या शीतल बाखरे. स्वागत आहे. शीतल बाखरे या एक परफेक्ट स्टॉक मार्केट ट्रेनर आहेत आणि यामध्ये त्यांचा 20 वर्षांचा प्रदीर्घ यशस्वी असा अनुभव आहे. याच विषयाचे त्यांचे क्लासेस देखील सुरू आहेत आणि त्यामध्ये त्यांचे सर्व विद्यार्थी उत्तम पद्धतीने पैसे कमवत आहेत. यशस्वी अशा स्टॉक ब्रोकर आहेत आणि त्यांची बेस्ट सेलर ऑथर 5 पुस्तके आहेत ज्यामध्ये त्यांनी आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. मोटिवेशनल आणि लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सर म्हणून त्या उत्तम काम करतात. तसेच त्यांना स्टॉक ब्रोकर, वास्तू एक्सपर्ट, मास्टर न्यूरोलॉजिस्ट म्हणून त्यांची प्रचंड मोठी ख्याती आहे. स्टॉक ब्रोकिंगमध्ये नंबर 1 त्यांचा चांगला आणि वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास आहे. संपूर्ण जगभर शीतल बाखरे यांचे 51,000 पेक्षा जास्त क्लायंट्स आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर उद्या इंडिपेंडन्स डे आहे मॅम, तर सगळ्यात पहिला आपल्या प्रेक्षकांना फायनान्शियल इंडिपेंडंट होण्यासाठी स्टॉक मार्केट कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकतं? इंडिपेंडन्स ही प्रत्येकासाठी खूप आवश्यक आहे आणि स्टॉक मार्केट बघा 3.5 ट्रिलियन टू 35 ट्रिलियन पर्यंत आता आपली ग्रोथ होताना दिसते येणाऱ्या 25 वर्षात. आणि प्रत्येक घरात इंडिपेंडन्सी असणं, मग ते छोटा मुलगा असू दे त्यालाही इंडिपेंडंट व्हायला आवडते किंवा घरातल्या स्त्रीला पण इंडिपेंडंट व्हायला आवडतं. प्रत्येकाला फायनान्शियल फ्रीडम तर हवंच असतं आणि त्याच्यासाठी एक सोपा मार्ग म्हणला जातो, पण तो सोपा मार्ग बनवण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले ना तर हो, स्टॉक मार्केटमध्ये इंडिपेंडंटली पैसे कमवणं आणि इंडिपेंडंटली फ्रीडम मिळवणं खूप सोपं आहे असं मी म्हणेन. नक्कीच. मॅम, काळाची गरज म्हणून प्रत्येकाने शेअर मार्केटमध्ये उडी मारावी का? खूप अवघड नाही आहे. कारण काळाची गरज म्हणलं ना हर्षाली, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला आधी विचार करावा लागतो की काळाची गरज म्हणजे आजची माझी नीड काय आहे. माझ्या मुलांच्या एज्युकेशनसाठी मला पैसे हवेत, माझ्या मुलाच्या लग्नासाठी मला पैसे हवेत, माझ्या नवीन घरासाठी, म्हणजे ते म्हणतो ना आपण नया घर, नई गाडी, नई बीवी. तर तुमचं एक्झॅक्टली नीड काय आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं. मग तुमच्या नीडप्रमाणे जर का तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेशन्स केले, 2 टाईपचे इन्व्हेस्टर्स स्टॉक मार्केटमध्ये अवेलेबल असतात. एक असतात राम भरोसे, जे टिप्सवर डिपेंड असतात की हर्षाली मला टिप्स देईल किंवा शीतल मला टिप्स देईल, मग मी स्टॉक मार्केटमध्ये काम करेल. आणि एक इन्व्हेस्टर असतो जो स्मार्ट असतो, लाईक शीतल बाखरे, की आदल्या रात्री शीतल बाखरे तयार असते की उद्याच्या स्टॉक मार्केटमध्ये मला कसे पैसे मिळणार आहेत, मी उडी मारावी की नाही. ती उडी मारण्याच्या आधी मी तो खड्डा आधी बघून घेते की ह्या खड्ड्यात मला उडी मारायची आहे. मी एक पाय टाकेन आधी आणि बघेन त्या खड्ड्याची गहराई किती आहे, म्हणजे तो किती डीप आहे, मग मी दुसरा पाय टाकेन. तो येस, डेफिनेटली प्रत्येकाने उडी मारणं आजच्या काळाची गरजच झाली आहे. कारण लाईफस्टाईलच असं झालं आहे. सोशल मीडियावर तुम्ही नेहमी बघता की प्रत्येकजण आपले फोटोज आणि व्हिडिओज अपलोड करतो आणि मग माझ्या फॅमिलीला पण मला कुठेतरी घेऊन जायचं आणि त्यांच्यासोबत फोटोज टाकायचे, पण त्यासाठी एक्स्ट्रा इन्कम तर लागणारच आहे. मग एक्स्ट्रा इन्कमसाठी स्टॉक मार्केट ऑलवेज बेस्ट. नक्कीच. पण शीतल, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं पण रिस्क नको असते मोस्टली, तर अशा वेळेला तुमची झिरो लॉस स्ट्रॅटेजीज काय आहेत या बाबतीत? प्रत्येकाला, जसं तू म्हणलीस हर्षाली, की प्रत्येकाला भीती वाटते किंवा रिस्क घ्यायची आहे किंवा नाही घ्यायची आहे हे ठरवायसाठी ना स्टॉक मार्केटचा एक रूल आहे, माहिती आहे, जोखीम न घेणं हीच खूप मोठी जोखीम असते. ओके, ठीक आहे. तर श्रीमंत व्हायचं तर जोखीम तर घ्यावी लागेल. आणि जोखीम कशामध्ये नसते, प्रत्येक छोट्या छोट्या बिझनेसमध्ये जोखीम असते. मग तो तुम्ही साधा म्हणजे आजकाल खूप फॅड झालं आहे की हॉटेल टाका, आजकाल खूप फॅड झालं आहे की मी बुटीक टाकते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण बिझनेस सुरू करायला सुरू होतो. जसे की कालच माझ्या एका फ्रेंडनी स्टॉक मार्केटच्या प्रॉफिटवर तिचं हेल्थ क्लिनिक सुरू केलं. सो दॅट इज व्हेरी सिम्पल की तिने ही पण रिस्कच घेतली आहे. तो हो, झिरो लॉस स्ट्रॅटेजी माझी सगळ्यात फेमस स्ट्रॅटेजी आहे, ज्याच्यासाठी ऑल ओव्हर वर्ल्डमधनं लोक माझ्याकडे कनेक्ट होतात आणि माझ्या ऑनलाईन क्लासेसमध्ये ती स्ट्रॅटेजी शिकायला येतात. स्टॉक मार्केट म्हणलं ना की लॉस हा शब्द खूप मोठा असतो.
तो माझ्या डिक्शनरीतच नाही आहे पहिली गोष्ट. आणि टचवूड सांगते तुला की 20 वर्ष झाले स्टॉक मार्केटमध्ये काम करते, पण लॉस नाही होणार ह्याच्यासाठी ज्या स्ट्रॅटेजीज बनवल्यात आणि त्यामुळे मलाही कधी लॉस झालेला नाही आहे. मी आज सोशल मीडियावर डिक्लेअर करते की स्टॉक मार्केटमध्ये लॉस होत नाही, पण हो त्याच्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या स्ट्रॅटेजीज बनवाव्या लागतात. म्हणजे खरं सांगू तर चाणक्य नीतीचा वापर करावा लागतो, जे आपण रोजच्या रुटीनमध्ये षडयंत्र खेळतो ना, थोडेफार पॉलिटिक्स आपण खेळतो. तेच जर पॉलिटिक्स तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये खेळले ना, तर ते षडयंत्र खेळून नक्कीच तुम्हाला पैसे मिळू शकतात. नक्कीच. शीतल, जे ऑनलाईन क्लासेस आहेत तुमचे, त्यामध्ये नेमक्या तुम्ही कोणत्या गोष्टी शिकवता आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिकल करून घेता? हो, हे तुला कसं कळालं? समजलं. समजलं. हो, ॲक्च्युली काय असतं ना, थिअरॉटिकल पार्ट समजणं खूप म्हणजे खूप काही अवघड नसते की स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंड आहे जे लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करतो. नवीन कुठले थिंग्स स्टॉक मार्केट येणार आहेत, तर नवीन प्रॉडक्ट जे लॉन्च होणार आहेत BSE NSEमध्ये, त्याला आपण IPOज म्हणतो. मग इक्विटी आहे. इक्विटी म्हणजे सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट मी त्याला बनवून दिलेलं आहे. म्हणजे जर का जेवढे करोडपती तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बघाल, जेवढे मिलेनियर्स तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बघाल ना, ते फक्त आणि फक्त इक्विटीमध्ये काम करतात. म्हणजे फक्त बाय ऑन डिप अँड सेल ऑन राईस या स्ट्रॅटेजीवर काम करतात. ऑनलाईनमध्ये जेव्हा तुम्ही डे इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन, ज्या लोकांना एका रात्रीतनं श्रीमंत व्हायचं आहे किंवा ज्या लोकांना मी म्हणेन की लवकरात लवकर पैसे कमवायचे, त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रॅक्टिकल्स खूप महत्त्वाचे असतात. 9:15 ते 3:30 हाच टाईम असतो आणि ह्या टाईममध्ये जेव्हा मी तुम्हाला झिरो लॉस स्ट्रॅटेजी, मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी, रॅट स्ट्रॅटेजी, 58 वीक स्ट्रॅटेजी, स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉस, लॉट्स ऑफ थिंग्स स्टॉक मार्केटमध्ये. पण त्या लाईव्ह जेव्हा तुम्ही अप्लाय करता, जेव्हा तुम्ही तो प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट करतात आणि मग तुम्ही ट्रेड करतात ना, तर त्याच्यासाठी येस एक्झॅक्टली लाईव्ह मार्केटमध्ये ना ऑन स्क्रीन जेव्हा तुम्ही माझे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूब इन्स्टावर दिसतील, तेव्हा मी ऑन स्क्रीन तुम्हाला एक्सप्लेन करते की ह्याच्यामध्ये ना मी मॅजिक फॉर्म्युलेज क्रिएट केलेले आहेत. जे मॅजिक फॉर्म्युले ना फक्त 9:15 to 3:30 काम करतात आणि ते मॅजिकली पैसे कमवून देतात. नक्कीच. शीतल, झिरो लॉस स्ट्रॅटेजीज, रॅट स्ट्रॅटेजीज किंवा अजून काही जे मॅजिक फॉर्म्युलाज असतात, हे नेमकं काय असतं? त्याच्यासाठी तुला माझा क्लास जॉईन करायला करेन लागेल. ना. करण्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही आहे, कारण माझ्या क्लासेसमधलं वैशिष्ट्य हे आहे ना हर्षाली, की तू 15 दिवसात माझ्या क्लासेसची फीस तर काढूच शकते, सोबत 15 दिवसात? 15 दिवसात म्हणजे असे खूप सारे एक्झाम्पल्स तुला दिसतील. आणि जेव्हा तुम्ही क्लासेसमध्ये ऑनलाईनमध्ये येतात माझ्याकडे, तेव्हा स्ट्रॅटेजीज नेमक्या कशा वापरायच्या? तर सिम्पल आहे. रॅट स्ट्रॅटेजी म्हणजे काय? रॅट म्हणजे काय? उंदीर. Obviously. ऑब्विसली उंदीर. तर तो उंदीर काय करतो माहितीये, थोडं थोडं करून कुरतडतो. ठीक आहे. आणि स्टॉक मार्केटमध्ये लोक काय करतात माहितीये, एकदम खायला जातात. ठीक आहे. सो जेव्हा मी तुम्हाला रॅट स्ट्रॅटेजी शिकवते ना, तेव्हा मी थोडं थोडं कुरतडायला शिकवते. बघा, एकदम खाणं आणि थोडं 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 करून, सगळ्यात महत्त्वाचं तुमची पैशाची पिशवी किती मोठी आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये किती चीज भरायचं आहेत, तर ते तुम्हाला डिसाईड करायला लागेल. म्हणजे या ठिकाणी चीज म्हणजे आपण हे विचार करतोय की किती पैसे तुम्हाला त्या बॅगमध्ये टाकायचे आहेत ना, ते थोडे 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 करून जर कुरतडले तर त्याला म्हणतात रॅट स्ट्रॅटेजी. ही रॅट स्ट्रॅटेजी मी डे इंट्राडे आणि फ्युचर आणि ऑप्शन्ससाठी वापरते. ओके. शीतल, स्टॉक मार्केटमध्ये इनसायडर न्यूज असं काही प्रकार असतो, म्हणजे त्यामुळे मे बी स्टॉक मार्केटमध्ये फायदा होतो, मला माहीत नाही, पण काय असतं हे एक्झॅक्टली? इनसायडर न्यूज हा खूप मोठा हर्षद मेहताची एक सिरीज आहे. मी जेवढी लोक स्टॉक मार्केटमध्ये आहेत ना, त्या सगळ्यांना नेहमी सजेस्ट करत असते की त्या हर्षद मेहताच्या पहिल्या 4-5 एपिसोडमध्ये ना त्यांनी इनसायडर न्यूज काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता इनसायडर न्यूज म्हणजे काय? एक सोपं उदाहरण देते. तुझ्या घरात बिस्किट्स येतात? हो. कुठले कुठले येतात? पार्लेजी. ओके. सो FMGC प्रोडक्ट झाला. तू दिवाळी दसऱ्याला गोल्ड घेते की बाईक घ्यायला आवडेल तुला? म्हणजे लाईक काय आवडेल? आता सिम्पल एक उदाहरण घेऊया. समृद्धी महामार्ग. ठीक आहे. समृद्धीचा मार्ग तो झाला आहे. जेव्हा गव्हर्नमेंटने डिसाईड केलं होतं की समृद्धी महामार्ग म्हणजे आपल्या महाराष्ट्रात खूप इझी झालं आहे, म्हणजे मला औरंगाबाद, मी खूप ट्रॅव्हल करते, म्हणजे आय एम अ ट्रॅव्हलर, तर मला इझी झालं आहे समृद्धी महामार्गामुळे. तर काय होतं, जेव्हा तुम्ही एक रोड बनायला जातो, एक हायवे बनायला जातोय, तर सगळ्यात मेन ती झाली तुमच्याकडे इनसायडर न्यूज. आता त्याला म्हणतात तुम्ही की हायवे बनतोय, पण त्याच्या हायवे बनवायला काय काय लागणार आहे?
पहिली सगळ्यात मोठी गोष्ट लागेल सिमेंट, मग लागेल स्टील, मग हायवे जेव्हा बनेल तिथे हॉटेल्स बनतील, रोड टच प्रॉपर्टीज लोक घ्यायला जातील, पेट्रोल पंप बनेल, मग ऑइल अँड गॅस झालं. दॅट इज सिम्पल कॉल की प्रत्येक सेक्टर्स वाईज जेव्हा तुम्ही ती न्यूज फाइंड आउट करता. आता ह्याच्यासाठी ना माझ्या क्लासेसमध्ये ना कुठल्याच क्लासेसमध्ये कदाचित न्यूजपेपर रीड करायला शिकवत नसेल, पण बिझनेस स्टँडर्ड न्यूजपेपर आणि इकॉनॉमिक टाइम्स हे 2 न्यूज आहेत आणि एवढ्या फ्री वेबसाईट आहे ना. आता तुमचं झीचं चॅनल आहे की खूप साऱ्या थिंग्स आम्हाला ऑलरेडी अवेलेबल करून देतं फ्रीली, पण ते आम्हाला माहितीच नसतं. म्हणजे स्टुडंटपर्यंत ते पोचवायचं जेव्हा मी काम करते ना, तो 10 रुपयाचा न्यूजपेपर तुम्हाला 1,000 रुपये किंवा 10,000 रुपये किंवा 10 लाख रुपये कमवून द्यायला ही मदत करतो. त्या ज्या न्यूज असतात ना, त्या जर तुम्ही छोट्या छोट्या न्यूज आधीच वाचून ठेवल्या, आदल्या रात्रीच तयारी करून ठेवली, तर त्यालाच खरं तर इन्सायडर न्यूज म्हणतात. नक्कीच. आणि शीतल, बरेच वेळा काय होतं, शेअर मार्केटमध्ये सगळेच इन्व्हेस्ट करायला जातात, पण सुरुवातीलाच त्यांना काही लॉस वगैरे झाला तर ते डिमोटिवेट होतात आणि मग नंतर ते परत पुन्हा इन्व्हेस्ट करायला घाबरतात. तर अशा वेळेला त्यांनी काय केलं पाहिजे? हो, हा प्रश्न मला सतत विचारले जातो की शीतल, आमचा ऑलरेडी लॉस झाला आहे, मग तुझ्या क्लासेसमध्ये आम्हाला काय मिळेल ऑलरेडी. आणि एक स्टॉक मार्केटमध्ये ना प्रत्येकाची स्टेज येते हर्षाली, की ज्या ठिकाणी काय होतं की तुमचं लॉस झालेला आहे पण तुम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे, फुल एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, की आता मला माहिती आहे की उद्या हा शेअर किती वर जाईल किंवा उद्या हा शेअर किती खाली येईल, पण त्यासाठी माझ्याकडे पैसेच नाही आहेत. हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि माझा कॉन्फिडन्स गेलेला असतो. पण एक सांगेन, जे स्टॉक मार्केटमध्ये तुमचं जर बाय मिस्टेकली पण काहीही चुकांमुळे लॉस झाला असेल, चुकांना भरपूर रिझन असतात, पण त्या इम्प्रूव्ह करून प्रॉपर नॉलेज घेऊन जर ती चूक इम्प्रूव्ह केली तर स्टॉक मार्केट तुमचं लॉस पण कव्हर करून देईल आणि खूप साऱ्या अजून बँक बॅलन्स वाढवायला तुम्हाला मदत करेन. नक्कीच. आणखी एक याच रिलेटेड म्हणजे यामध्ये पेशन्स ठेवणं किती गरजेचं आहे? स्टॉक मार्केटमध्ये मला नेहमी विचारले जातं की कोणी काम केलं पाहिजे. तर स्टॉक मार्केटमध्ये पेशन्स असतात डॉक्टर, आमच्यासारख्या लेडीज ज्या आई आहेत ऑलरेडी, ज्या वाईफ आहेत ऑलरेडी, आणि लॉयर, ह्यांच्याकडे पेशन्स खूप असतात. पेशन्स म्हणजे नेमकं काय, की तुम्ही एखादा स्टॉक घेतलाय आणि तो लगेचच वर गेला नाही की तुम्ही इनबॅलन्स होऊन जातात. म्हणजे आपण म्हणतो ना, आता केमिकल लोच्या डोक्यातला फिरायला सुरू करतो आणि हां आता काय होईल, व्हॉट इज द नेक्स्ट, हा प्रश्न नेहमी असतो. थोडेसे पेशन्स ठेवा. कुठलीही गोष्ट, म्हणजे मी नेहमी म्हणते की तो जो ग्रॅव्हिटीचा नियम आहे ना, ॲपल वर फेकले की ते खाली येतं. आमच्याकडे ॲपल वर फेकले की खाली नाही येत, ते परत वर वर वरच जायला सुरू होतं. हा आमचा जो फंडा आहे ना स्टॉक मार्केटमध्ये. हो, पेशन्स खूप जास्ती आहे. जे इनपेशंट आहेत किंवा त्या रोलर कोस्टरवर बसायच्या आधी खूप सारे रूल्स दिलेले असतात ना हर्षाली, की हार्ट पेशंट्सनी, BP पेशंटनी थोडंसं बाजूला राहा. तर आमच्या स्टॉक मार्केटमध्येही तोच रूल आहे, हार्ट पेशंट्स, BP पेशंट थोडेसे बाजूला थांबा. कारण इथे जी व्हॉलॅटॅलिटी आहे, इथे जी एका दिवसात तुम्ही श्रीमंत होण्याचं स्वप्न बघताय ना, त्याच्यासाठी तुम्हाला रिस्क घ्यायला लागते. म्हणजे तुम्हाला रिस्क म्हणजे जीवावरच खेळतो आपण. आणि इथे रिस्क आपण ती घेतोय की आपण जे पैसे वाचवलेत, पायी पायी आपण जमा करतो, त्या पायी पायी जी जमवलेली आहे ती अजून कशी वाढवायची याच्यासाठी आपण रिस्क घेतो. आणि अगेन मी सांगेन की रिस्क आहे तो इश्क आहे. तर ही रिस्क घेण्यासाठी पेशन्स नक्कीच आवश्यक आहे. कारण सेव्हिंग करण्यासाठी तुम्ही पेशन्स ठेवले, तुम्ही थोडे थोडे करूनच जमवले. तुम्ही काय एका रात्रीतनं ते उभे नाही केलेत की 3 लाख 5 लाख मी एका रात्रीतनं शीतल उभं करते, तसं नाही आहे. तर ते जमवण्यासाठी तुम्ही जे पेशन्स ठेवले ना, तेच जर स्टॉक मार्केटमध्ये ठेवले ना, तर इयरली मी तुला सांगते FD मध्ये 7% मिळतात, गोल्डमध्ये मॅक्स टू मॅक्स 10 to 9% मिळतात, प्रॉपर्टीमध्ये थोडंसं डिफिकल्ट आजकाल झालं आहे, पण स्टॉक मार्केट तुम्हाला 15-18 ॲज पर माय ॲव्हरेज 24 to 35% आम्ही सगळ्यांनी कमवलेत इयरली. ओके, अगदी. दॅट इज, पण त्याच्यासाठी हो डेफिनेटली आम्ही पेशन्स खूप जास्ती ठेवलेत. तर शीतल बाकरे यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. अजून काही टिप्स आपण घेणार आहोत. तिथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत हमखास यशाचा फॉर्म्युला देणाऱ्या शीतल बाकरे मॅम, यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. तर शीतल, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मॅजिकल पॉकेट किट म्हणजे काय, जेणेकरून याचा आपल्या शेअर मार्केटच्या प्रॉफिटसाठी पण उपयोग होतो असं मी ऐकलेलं आहे. एक्झॅक्टली मला माहीत नाही, त्याबद्दल सांग.
येस. स्टॉक मार्केटमध्ये आपण करन्सी अर्न करायला जातो. मग फॉरेक्समध्ये असू देत किंवा स्टॉक मार्केटमध्ये असू देत, आपल्या पॉकेटमध्ये नेहमी पैसे असले पाहिजे. आणि योग मुद्रा जी आहे, ज्याला आपण म्हणतो की तिथे पीस मिळतो आणि पॉकेटमध्ये जेव्हा पैसे असेल तेव्हाही मनाला पीस मिळतो. म्हणून आम्ही आहे ना थोडेसे पॉकेट किट क्रिएट केलेले आहेत, जे की आपल्या 500 आणि 200वर आहेत. हे जे कॅश फ्लो आहेत ना, हे तुमच्या जेव्हा पॉकेटमध्ये असे बसतात ॲज अ Okay. पिरॅमिड, तर तुमच्याकडे अट्रॅक्शन ऑफ मनी व्हायला लागतं. स्टॉक मार्केटमध्ये स्टेबिलिटी येते. करन्सी जी आहे ना तुमची, ही जी करन्सी आहे ही मल्टिप्लायड व्हायला सुरू होते. सो दॅट इज सिम्पल कॉल्ड. आपण ह्याला करन्सी पॉकेट किट म्हणतो. ॲज अ नंबरचा जो काही खेळ आहे, ज्यात मी स्वतःला 20 वर्ष दिलेले आहेत. या नंबरच्या खेळामध्ये नंबर ऑफ क्वांटिटी किती घेतली पाहिजे, कुठल्या डायरेक्शनला बसलं पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये शेवटी एट द एंड पार्ट येतो की माझं लक का नाही चालत आहे, मी घेतलेला स्टॉक खाली का येतो, मी जेव्हा घेतो तेव्हाच खाली येतो. मी जर एखाद्या मित्राला सजेस्ट केला तर तो वर जातो, पण मी घेतलं की तो खाली येतो. असं माझ्याच सोबत का होतं ना, म्हणून हे पॉकेट किट. आणि येस, जसं तू माझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बघितलं आहे, हा, हटके आहे तुमचं स्पेलिंग, नॉर्मल नाही. नॉर्मल नाही आहे. जसं शीतल बाकरे मी या ठिकाणी लिहिते ना. सो येस, हे जे माझं पुस्तक आहे ना, आनंदी जीवनाची गुरुकिल्ली, सगळ्यात बेस्ट माझं काम असतं की डेट फ्री लाईफस्टाईल. एकदा तुमची लाईफस्टाईल डेट फ्री झाली ना, म्हणजे खूप सारं लोन असतं आपल्यावर. मग एज्युकेशनल लोन, घराचं लोन, गाडीचं लोन, EMIs एवढे असतात की मला खूप साऱ्या लोकांना जेव्हा मी भेटते की शीतल, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट तर करायचं आहे का, पण माझ्या बँकेचा एक हप्ता निघेल का, तो हो, तो स्टॉक मार्केट तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे घरात प्रत्येकाकडे ना 2 तास असतात. ॲक्च्युली प्रत्येकाकडे 24 तास असतात. त्या 24 तासामधले ॲटलिस्ट तुम्ही 2 तास सार्थकी लावताय ना स्टॉक मार्केटमध्ये. मी त्याला म्हणेन की आपण इन्स्टावर रील बघत बसतो, अननेसेसरी थिंग्समध्ये आपण खूप टाइमपास करत बराच असतो. वेळ जातो त्यामध्ये. तर तो टाइमपास करा. मी त्यातनं पण खूप काही शिकायला मिळतं, मी असं नाही म्हणत आहे, कारण आमच्यासारखे यूट्यूबर्स तिथे असतात. तो टाइमपास करा, पण त्याच्यामधनं तुम्हाला, म्हणजे माझा फक्त आणि फक्त एकच प्रश्न असतो की त्यातनं तुम्हाला काही मिळतंय का, तुम्ही त्यातनं पैसे कमवतायत का. आजची नीड काय आहे, फक्त पैसे कमवणं आणि पॉकेट फुल करणं आणि बँक बॅलन्स वाढवून लोन फ्री लाईफस्टाईल जगणं. कारण लोन फ्री माझे जेवढे क्लायंट आहेत ना, मी सगळ्यांना एकच सांगते की डेट फ्री लाईफस्टाईल जगून बघा, आणि ते जगतायत आज. आणि तो खूप वेगळा अनुभव असतो. त्याने प्रत्येकाने तो घेतला पाहिजे. लोन घ्यावं लागतं, मी नाही म्हणत नाही आहे, पण स्टॉक मार्केट असा जरी आहे की तुमचा एक EMI काढून देण्यासाठी. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर अवसर को हात से ना जाने दो, हे मी माझ्या स्टॉक मार्केट नंबर्स, मॅजिक्स आणि सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. माझे सगळे बुक्स जे आहेत ना, ते बेस्ट सेलर्स बुक झालेले आहेत. सो येस, आणि माझं हे तर आनंदी जीवनाची गुरुकिल्ली जे आहे, याच्यावर 72 प्रॉब्लेम्सवर मी जे सोल्युशन्स दिलेले आहेत, हे इंग्लिशमध्ये पण आहे आणि लवकरच मी गुजरातीमध्ये पण अपलोड करणार आहे, हिंदीमध्ये पण अपलोड करणार आहे. नक्कीच. आता आज आपला हा कार्यक्रम प्रेक्षकांनी पाहिला असेलच, नो डाऊट, पण जाता जाता सक्सेसफुल होण्यासाठी काही टिप्स द्यायचे आहेत का? हो, स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर फंडामेंटल आणि टेक्निकलचा खूप चांगला अभ्यास करायला पाहिजे. आता फंडामेंटल्स म्हणजे काय, एखादी कंपनी, जसं की मी आता हिला सहज एक प्रश्न विचारला होता की तुझ्या घरात बिस्किट्स कुठले येतात. बघा, ब्रिटानिया ही जी कंपनी आहे ना, ही 130 वर्ष पुराणी कंपनी आहे. म्हणजे ही 130 वर्षापासून काम करते. म्हणजे उन्हाळे पावसाळे तिने सगळेच बघितलेत. म्हणजे मंदीतही त्या कंपनीने काम केलं आणि तेजीतही काम केलं आहे. तिने डिव्हिडंड पण दिला आहे, तिने बोनस पण दिलेला आहे. मला पर्टिक्युलर कुठल्या कंपनीबद्दल इथे नाही बोलायचं आहे, पण उदाहरणासाठी जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंड, IPO, इक्विटी, डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन्स, या सगळ्या गोष्टी आहेत, जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर कमीत कमी 5 ते 11 वर्ष जुन्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. रिस्क फॅक्टर कमी होऊन जातो. स्मार्टली इन्व्हेस्ट करा, एकदम सगळे पैसे टाकू नका. जॉब सोडूनही बरेच लोक स्टॉक मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न करतात, तसं करू नका. साईड इन्कम म्हणून आपण नेहमी स्टॉक मार्केटकडे जाऊया. जोखीम घ्यावीच लागेल तुम्हाला, म्हणजे रिस्क जर तुम्ही नाही घेतली तर तुमचे पैसे मल्टिप्लायड नाही होणार. आपण नेहमी पैशांचा गुणाकार करूया, आपण भागाकार आपण कधीच करणार नाही आहोत. आपण नेहमी पैशांचा गुणाकार करणार आहोत. त्यासाठी हो, नक्कीच तुम्हाला माझ्या भरपूर प्रोडक्ट्स माझे असतात, पण त्यातल्या त्यात माझे ऑनलाईन क्लासेस सगळ्यात बेस्ट आहेत. अजून एक छोटीशी टिप्स मला द्यायला आवडेल. देशाचाच GDP म्हणजे ओव्हरऑल जो प्रोडक्ट विकला जातो ना, त्याचा एक ॲव्हरेज रेट काढला जातो, त्याला म्हणतात GDP, ग्रॉस रेट. सो हा जो ग्रॉस रेट आहे, आणि तुम्ही कम्पेअर करा कंपनीचा GDP किती चालू आहे. थोडंसं तुम्हाला
फॉरवर्ड घेऊन चालली आहे मी नक्कीच, कारण ह्याच्यासाठी तुम्हाला इझी पडेल. जसं मी ब्रिटानिया सांगितलं आहे, ह्याच्या कंपनीचा ओव्हरऑल GDP ग्रोथ किती आहे आणि देशाचा GDP ग्रोथ किती आहे. देशाचा GDP ग्रोथ हे आपल्या सगळ्यांचा आहे, पण कंपनी जर त्याच्यापेक्षा मल्टिप्लाइड 5 ते 10 टाईम करते ना, तर मग नक्कीच ती कंपनी खूप चांगली आहे इन्व्हेस्टमेंट करायला. टेक्निकल्स खूप सारे चार्ट्स असतात, ज्याला कॅन्डलस्टिक आपण म्हणतो, बॉलिंगर बॉन्ड्स आपण म्हणतो, पिवोट आपण म्हणतो, रॅट स्ट्रॅटेजी असू दे, मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी असू देत, मग झिरो लॉ स्ट्रॅटेजी असू देत, ह्या सगळ्यांसाठी ना टेक्निकल आणि फंडामेंटलचा खूप अभ्यास करायला लागतो. नक्कीच तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या या कार्यक्रमात खरोखर यशाचा फॉर्म्युला दिलेला आहे शीतल भाकरे यांनी. तुम्हाला यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल, तुम्हाला स्क्रीनवर त्यांचे इन्स्टा ID, फेसबुक ID, कॉन्टॅक्ट्स नंबर सर्व काही दिसते, त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे